आपल्यासोबत बारामतीहून आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर जोडले गेलेले आहेत। नवनाथ, बारामती खरं तर असा मतदारसंघ ज्याच्यामध्ये एकाच परिवारामधले दोन व्यक्ती एक आमने सामने उभे असल्याचं पाहायला मिळतंय आणि आज मतदान होत आहे। कशी एकंदर परिस्थिती आहे बारामती मधल्या मतदान केंद्रावरची? नवनाथ, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? नवनाथ, माझा आवाज येतोय आपल्याला? जी 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 तर सध्या आता तुम्ही एका मतदान केंद्रावरती आहे, काय परिस्थिती आहे तिथल्या मतदान केंद्रावरची? मतदार यायला सुरुवात झाली आहे का? नक्कीच मी बारामती तालुक्यातील काठेवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील येऊन 7:15 वाजता येऊन या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी आता सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी मतदान करण्यासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना आहे। यामुळे एकंदरीतच या बारामतीमध्ये चुरशीची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळे या बारामती तालुक्यामध्ये जसं ग्रामपंचायतीला घर टू घर जाऊन प्रचार केला जात होता तशाच पद्धतीने या बारामतीमध्ये पवारांनी घर टू घर जाऊन प्रचार केलेला आहे आणि या ठिकाणी यामुळे या बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य जे आहे ते मतदान होणार आहे आणि यामुळे आता या बारामतीमध्ये किती टक्के मतदान होतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केलेले आहे। थोड्याच वेळामध्ये युगेंद्र पवार देखील या ठिकाणी मतदान करण्यासाठी येणार आहेत। जान्हवी जी जी अगदीच नवनाथ, आपण पाहतोय बारामती हा नेहमी चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे। लोकसभेचा विचार करता विधानसभेमध्ये मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे का? नक्कीच लोकसभेला या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुके होते आणि जसं लोकसभेला मतदान झालेलं होतं तसं आता विधानसभेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणार आहे। कारण आता ही बारामतीची विधानसभेची निवडणूक जी आहे ती लढतीची चुरशीची असणार आहे। यामुळे कुठेही मतदान घटता कामा नये यासाठी कार्यकर्त्याकडे आणून प्रयत्न केला जाणार आहे। यामुळे आता या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताचा टक्का जो आहे तो वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदीच नवनाथ, आपण पाहतोय प्रत्येक मतदान केंद्रावरती निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत। नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि जास्तीत जास्त मतदार हे मतदान केंद्रापर्यंत पोहोचावेत यासाठी सगळ्या सोयी सुविधा सगळ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। सध्या बारामतीच्या काटेवाडी मतदार केंद्रावरती तुम्ही आहात, तिथली काय परिस्थिती आहे? नक्कीच या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदारांना आवाहन करण्यात आलंच आहे। मात्र कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी चोख व्यवस्था जी आहे ती निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे। या काठेवाडीमध्ये पवारांचं काठेवाडी म्हटलं जातं कारण पवार कुटुंब या ठिकाणी मतदान करत असतं। यामुळे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केलेला आहे। एकंदरीतच मतदारांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी या ठिकाणी व्यवस्था केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदीच नवनाथ, आपण पाहिलं सकाळीच म्हणजे महायुतीमध्ये असलेले सत्ताधारी पक्षामध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबासमवेत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। विरोधी पक्षाकडून त्याच मतदारसंघावरती खरं तर येणार आहेत मतदान करण्यासाठी, ते मतदान करण्यासाठी आले आहेत का? काय परिस्थिती आहे? सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार त्याचबरोबर चिरंजीव जय पवार यांनी एक 10 मिनिटापूर्वीच त्यांनी या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे। मात्र विरोधात उभा असलेले युगेंद्र पवार हे मात्र अद्याप अजून आलेले नाहीत। त्यांच्याबरोबर त्यांचे वडील श्रीनिवास पवार, आई शर्मिला पवार यांचं देखील याच ठिकाणी मतदान आहे आणि थोड्या वेळातच ते या ठिकाणी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जान्हवी अगदीच या संदर्भातली माहिती आपण घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।